अभ्या पण तू मध्येच नीलांबरी बद्दल का बोलतोयस? स्ट्रेंज ना, त्या दिवशी आपण सगळे एवढे घाबरलो होतो की आपल्या मैत्रिणीचं तिच्या बॉडीचं पुढे काय झालं हेच आपल्याला माहिती नाही. नंतर काहीतरी घडलं असेल ना तिच्या बॉडीच्या बाबतीत. काहीतरी झालं असेल म्हणजे कोणीतरी आलं असेल तिथे, ॲम्ब्युलन्स बोलवली असेल आणि कदाचित तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिली असेल ना तिची बॉडी. कदाचित. चालेल, संपला विषय. पण तिच्या घरचे नक्की कोण होते याचा विचार का नाही करत आहोत आपण? आणि जर ती मेली असेल तर तिच्या मृत्यूची चौकशी झाली नसेल का? आणि झाली असेल तर मग आपली चौकशी करायला आपल्यापर्यंत कोणीच कसं नाही आलं? ती त्या दिवशी जर रिसॉर्टवर आपल्यासोबत आली होती तर सगळ्यात आधी आपली चौकशी व्हायला हवी होती ना. हे असं सगळं होऊ नये, पोलिसांनी आपल्या मागावर येऊ नये म्हणून आपण इतकी वर्ष टाळत होतो एकमेकांना. खरंय, आपण एकमेकांपासून लपवत असलो तरी इतकी वर्ष आपण याच एका गोष्टीचा विचार करत होतो. अभ्या, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. तू आत्ता मध्येच हा विषय का काढलास? कारण मला स्ट्रॉंगली वाटतंय हा लपाछपीचा खेळ त्या दिवसापासूनच सुरू झालाय. तेव्हाच आपल्यावर राज्य आलं होतं म्हणून आपण जीवाच्या आकांताने लपण्याचा प्रयत्न करतोय आणि कोणीतरी आपल्याला शोधण्याचा. काय ए, मला असं वाटतंय की यात ना काहीतरी मिक्स केलंय. काय? पण ना कोल्ड्रिंक मध्ये कुणी काही मिक्स करतं का? ए हॅलो, आता ना मला तुझ्यावर डाऊट आहे. असला वात्रटपणा ना तूच करू शकतो अभ्या. केलायस ना तू काहीतरी मिक्स? बघ रे, कुठे? नाही काही नाही. बघ ना. काय होत नाही मिक्स काय पी. चांगलं लागतंय. चांगलं लागतंय. मग ऐका ना बॉईज, यातनं तुमचा फेवरेट ब्रँड मिक्स केला असेल हो ना? एक मिनिट, एक मिनिट. सायलीला काहीतरी बोलायचंय. तुम्ही सगळे बडबड करताय म्हणून तिला बोलता येत नाही. काय झालं? ऐका ना. एक मिनिट. सायली, ज्याला कोणाला मनातलं काय बोलून टाकायचं असेल ते बोलून टाक. ऐका जरा माझं प्लीज. ऐका ना, मी काय म्हणते, हे सगळं तुमचं खाणंपिणं थांबूया ना जरा. आपण नीलूला जाऊन बघूया ना. बराच वेळ झाला आली नाहीये रे. नको का टेन्शन घेऊ. मागा धरणा नीलू करायली. मागाशी मी काय म्हणलं, पूल अजाबात खोल नाही, मोजून 5 फूट आहे. तिनं बुडाचं म्हणणं ना तिला असं वाकून जावं लागेल आतमध्ये, तरी पण बुडायची नाही ती. अरे बराच वेळ झाला ती आली नाहीये आणि आपण मुद्दामून ढकललंय ना तिला यायला हवं होतं. हॅलो, आपण मुद्दाम ढकललं असेल पण तिला हे नाही ना सांगितलं आपण की बाहेरच येऊ नको. ना तिला वाटेल ना तेव्हा ती बाहेर येईल. अगं पण तिला पोहता येत नाही माहितीये ना आपल्याला. मग काळजी नाही का वाटणार? हे चल ना, आपण एकदा बघून या ना. एवढा वेळ झालाय ना. चल चल चल. एव्हाना ती बाहेर आली पण असेल. अरे नाही, मग ती इथे यायला हवी होती. प्लीज माझ्यासाठी एक ग्लास दे माझं. जाऊ दे. मी पण नाही. ऐका ना, जाऊन येऊ. चला बघूया. अरे का जेवण काय पार्टीचा बुसकट गेला. हे चल ग. काय हे रिलू, ये बाहेर आता.
ए नीलू बाहेर ये. हा बघ. अरे बाद झाला आता, बाहेर ये. ए बाहेर ये ना. नीलू. सत्या ती मेली आहे का? विक्रांत प्लीज तू तरी जा ना यार. कमॉन सायली, अगं 5 फूट खोल आहे फक्त. चांगलंच पोहता येतं. मग काय रे, तिला सवयच आहे खोटं बोलायची. ती एक्झामलाही हेच करते. हा, पेपर टफ गेला सगळ्यात जास्त सप्लिमेंट घेते. नीलू नीलू यार, मला वाटलं तिला पोहता येतं यार. नीलू 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 बाहेर ये ना यार. नीलू ती मेली आहे. ती मेली आहे. नीलू 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 ए नीलू उठ ना. विक्रांत तिला बाहेर काढ ना प्लीज. थांब ना. इकडे ना. आरती आहे अजून. नाही ऐक ना, तू चल, नको थांबायला आपण. चल 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 नको चल. नीलू नीलू विक्रांत तिला विक्रांत अनु चल ना, आपण तिला बाहेर काढूया ना. ये ना मदत कर ना प्लीज. आपण बाहेर काढू ना तिला. विक्रांत चल ना प्लीज. विक्रांत ऐक ना माझं. ए रोहिणी अनु विक्रांत ऐक ना. विक्रांत आपण तिला असं नाही ठेवू शकत. विक्रांत चल ना, आपण तिला वाचवू शकतो. तिला असं नाही ठेवू शकत आपण. विक्रांत चल आपण तिची मदत करूया. मी मदत करते. विक्रांत चल ना, ये ना. सगळे सोडून जात आहेत तिला. विक्रांत आपण मदत करूया ना तिची. प्लीज ये ना. नीलू ऐक ना. जावं लागेल आपल्याला. विक्रांत सगळे सोडून गेले. इथे थांबता येणार नाही. अरे गेली ती. नीलू विक्रांत प्लीज ऐक ना माझं प्लीज. आपण शेवटचं पाहिलं तेव्हा निलंबरीची बॉडी पाण्यावर तरंगत होती. पण नंतर त्या बॉडीचं काहीतरी झालं असेल ना. हो ना, त्यानंतर कुणाला काहीच कळलं नाही शेवटपर्यंत. आणि नीलूच्या बाबतीत जे काही घडलं तेव्हा आपण तिच्याबरोबर होतो हे तिच्या घरच्यांना माहित होतं. आणि कॉलेजमधले सगळ्यात जवळचे मित्रही आपणच होतो. मग आपल्यापर्यंत कसं कोणी आलं नाही? तेच तर सगळ्यात मोठं कोड आहे ना. एक मिनिट, त्या अल्बमच्या वेळेला आपला विषय निघाला होता, त्या थीम पार्टी बद्दल आठवतंय तुम्हाला? हो, पण आता काय त्याचं? अगं नीट आठवा, त्या पार्टीमध्ये नीलू सतत एका मुलाबरोबर फिरत होती. तो नक्की तिचा बॉयफ्रेंड होता. म्हणजे आपल्याला चेहरा नीट दिसत नसला ना तरी त्याच्या बॉडी लँग्वेज वरनं कळत होतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलांनी पार्टीमध्ये जो मास्क घातला होता तोच मास्क आता इथे आपल्याला अडकवायला पाहतोय. पण तो मास्क मी आधी पण कुठेतरी पाहिलंय. खरंच? हो. अरे हा विकी पण मगाचपासून तेच बोलतोय. याचा अर्थ
आपल्या सगळ्यांच्या संबंधित एखाद्या ठिकाणी हा मास्क असायला हवा ना. आपल्या सगळ्यांशी संबंध असलेली एकच जागा आहे, ती म्हणजे कॉलेज. करेक्ट. तुम्हाला आठवतंय कॉलेजमध्ये असताना आपण हॉरर थीम ठेवून एक पार्टी अरेंज केली होती. हो. आणि त्या पार्टीमध्ये मास्क घालून जाणं कंपल्सरी होतं. एक्झॅक्टली. गाईज गाईज गाईज, आय थिंक मी तो मास्क त्या पार्टीतच पाहिला असावा. तसं असेल तर मग त्या मुलाला शोधायला हवं. मी काय म्हणतो, सगळ्यांनीच एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. सरळ आहे, तो आपल्या कॉलेजच्या पार्टीला होता म्हणजे तो कॉलेजमधलाच असणार कोणीतरी. तुम्हाला कधी गप्पांमध्ये तिने काही सांगितलं होतं त्याच्याबद्दल? नाही, ते असं कोणाबद्दल कधी काही बोलायचं आठवत नाहीये मला. त्या मास्कवाल्या माणसाचा फोटो कुठे? हण्या यार, मला नीट आठवतंय. मी ग्रुप फोटो क्लिक करत असताना नीलू आणि तो मास्क, ते दोघे ना आपल्या सगळ्यांच्या मागे उभे होते. एक मिनिट. सायलीच्या भावाचंही तिच्यावर प्रेम होतं ना? सायली, काय म्हणते रोहिणी? खरे हे? सायली? सायली? हे काय नवीन होतं? हा, हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असंच म्हणावं लागेल. म्हणजे काय? आता तुम्हाला माझं म्हणणं पटेल की नाही मला माहिती नाही, पण मला आता असं वाटतंय, मला डाऊट येतोय की इथं जे काही घडतंय याचा सायलीशी काही संबंध नाहीये ना? वेडा आहेस तू? काय बोलतोयस तू? तुला कळतंय सायली इतक्या खालच्या थराला जाईल? कोणावरही आरोप करताना ना जरा डोकं ठिकाणावर ठेवत जा. सायलीला आज ओळखतोयस तू? टिकायला पण आपण आधीपासूनच ओळखतो ना. तो साधी मुंगी मारणार नाही असं आपण एकमेकाला सांगायचो. मग त्याच्या आत्ताच्या वागण्याबद्दल काय सांगणार आहात? हे आपल्या हा, सायली असं काही करणं शक्य नाहीये, कळलं तुला? आणि या बाबतीत तू टिक्या आणि सायलीचं काय कंपॅरिझन करतोय? हे तू बोलतोय, ते तिने बोलायला हवं होतं ना. ती काही न बोलता का निघून गेली? कारण दुखावली ती. दुखावली ती? खरं ऐकून दुखावली? हो, पण बोलण्याची काहीतरी पद्धत असते की नाही? काय चुकीच्या पद्धतीने बोलला होता हा? एक मिनिट, आता तुम्ही जरा शांत बसा. आपापसात भांडत बसू नका. मी बोलून पाहतो तिच्याशी, बोलेल ती, सांगेल मला सगळं. आणि प्लीज तुम्ही आपापसात भांडू नका. बास आता. सायली, माझं ऐक. सायली, माझं ऐकून तर घे ना सायली. सायली थांब. सायली, काय झालं? तू अशा अचानक निघून खालीस? हे बघ, तुला त्यांच्यासमोर नाही बोलता येते, पण निदान माझ्यासमोर तरी बोल. मला सांग. हे बघ, हे आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे सायली. तुझा भाऊ रुद्र, तो निलांबरीच्या प्रेमात होता, हो ना? हे खरं आहे ना सायली? बोल ना. हे बघ, तू काही बोलली नाहीस ना तर त्यांना वाटेल की नाही विक्रांत. बघ, रुद्र आणि निलांबरीमध्ये नक्की काय नातं होतं ना हे मला नाही माहित. त्यांनी मला कधीच काही सांगितलं नाही नीलूबद्दल. मी
इनफॅक्ट ना तो त्याच्या पर्सनल गोष्टी माझ्याशी नाही शेअर करायचा. हो, पण त्याने कधीतरी काहीतरी सांगितलं असेल ना, काहीतरी आठवत असेल तुला. तो तुला काही गोष्टी नसेल सांगत, पण अशा गोष्टी कळतात ना आपोआप. तू त्याच्या जवळ होतीस. त्याच्यामध्ये आणि नीलांबरीमध्ये काय नातं होतं हे जरा आठवून बघ ना सायली. हे खरंच आपल्याला कळायला हवं आहे. प्लीज आठवून बघ एकदा, काय होतं त्या दोघांमध्ये. सांग ना. रुद्राबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाहीये. तो मेलाय.